सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। गावासमोर उभ्या ठाकलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर संकटात कोणावरही दोषारोप न करता, कोणतीही टीका टिप्पणी न करता केवळ आणि केवळ जनतेच्या सेवेसाठी धावून आली आहे शिवसेना। संकटाच्या काळात चर्चा नाही तर थेट कृती करून शिवसेना कसारा पक्षानं गावाला मोठा दिलासा दिलाय। कसारा गावासमोर सध्या पाणी टंचाईचं मोठं संकट उभं ठाकलंय। अशावेळी तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या मुख्य पाण्याच्या टाकीपर्यंत टँकर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता, पण शिवसेनेनं तात्काळ पावलं उचलत JCBच्या सहाय्यानं एका रात्रीत टँकर पोहोचू शकेल असा रस्ता तयार केला आणि आज पाण्याचा टँकर थेट मुख्य टाकीपर्यंत यशस्वीरित्या पोहोचला सुद्धा। या यशस्वी प्रयत्नांमुळे आता टँकरचं पाणी थेट मुख्य टाकीत सोडलं जातंय, त्यामुळे गावात दररोज सुमारे 1 लाख लिटर पाण्याची भर पडणार असून कसारा ग्रामस्थांना जास्तीत जास्त नळाद्वारे पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे। गावाच्या प्रत्येक अडचणीत खांद्याला खांदा लावून उभी राहणाऱ्या शिवसेनेच्या या धडाडीच्या मोहिमेत उपजिल्हा प्रमुख रघुनाथ कदम, संपर्क प्रमुख संतोष लहाने, उपतालुका प्रमुख बंधू सोडणर, शहर प्रमुख बाळा भोसले, उद्योजक संदीप शिंदे आणि युवा उपतालुका प्रमुख महेश गिळंदे यांच्यासह शिवसेना कसारा पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचं परिश्रम घेतलाय। राजकारण बाजूला ठेवून केवळ लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या शिवसेनेच्या या कृतिशील भूमिकेचं कसारा गावातून प्रचंड कौतुक होतंय। जनतेच्या सेवेसाठी आणि गावाच्या हितासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे, हेच या कार्यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। नैसर्गिक पाण्याचं संकट ओढवलेलं आहे। यामधून मार्ग काढण्याकरता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। टँकरनं पाणी पुरवठा आजपासून सुरळीत सुरू केलेला आहे आणि टँकर येण्याकरिता या ठिकाणी रस्ता व्हावा हा शिवसेना शाखेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे ही समस्या घेऊन गेल्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्र्यांना फोन केला की रेल्वेच्या तलावामधून ह्या खालच्या तलावात पाणी मिळावं, परंतु खाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित रिपोर्ट न दिल्यामुळे ते पाणी मिळालेलं नाही। मग ते पाणी मिळालेलं नाही, शिवसेना ज्या वेळेस लोकांवर संकट येतं त्या वेळेस धावून जाते आणि पाण्याचा हा जो प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी शिवसेना सक्षम आहे। आणि माननीय प्रकाश पाटील साहेब, माननीय जिल्हा प्रमुख मारुती शिर्डे साहेब, शिवसेना नेते निलेश सांबरे साहेब यांच्या या अथक प्रयत्नातून आम्ही कसाऱ्या गावाला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित नाही, प्रत्येकाला पाणी देऊ इच्छितो। पाणी या ठिकाणी टँकरमधून या बावडीमध्ये टाकून वरती जी नियमित जी बावडी आहे त्याच्यातून हा सुरळीत पाणी पुरवठा करणार आहोत। आणि हा पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर येण्याकरता या ठिकाणी रस्ता नव्हता, तो रस्ता शिवसेनेनं शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी हा रस्ता केलेला आहे। जोपर्यंत हे नैसर्गिक संकट आहे तोपर्यंत हा पाणी पुरवठा शिवसेना करणार आहे। शिवसेनेला ही सामाजिक बांधिलकी आहे, त्यामुळे शिवसेना हे संपूर्ण जोपर्यंत पाऊस पडत नाही, जो व्यवस्थित पाऊस पडत नाही तोपर्यंत आम्ही जनतेला पाणी देण्यासाठी बांधील आहोत। आजपासून आम्ही शिवसेना शाखा कसारा यांच्या वतीनं हा पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। टँकरने आज गावामध्ये पाणी पुरवठा, संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा केलेला आहे। उद्यापासून काय विभागामध्ये अजून पाणी पुरवठा झालेला नाही, उद्यापासून हा पाणी पुरवठा आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कॅमेरामन सह सोमनाथ भगत, कसारा प्रतिनिधी, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 कसारा।